श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला घोळ ह्या भाजीची रेसिपी दाखवणार आहे आणि तिचे फायदे आणि तोटे हेही सांगणार आहे. कुणी खायची, कुणी नाही खायची, किती प्रमाणात, हा सगळा सविस्तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर ही घोळ भाजी 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि पाणी निथळून घ्यायचं स्वच्छ. ही मी चाकूनं न कापता हाताने निटिंग केलेली आहे, बघू शकता तुम्ही. जसं आपण मेथीची भाजी निटिंग करतो ना, सेम त्याच पद्धतीनं ही भाजी आपल्याला निटिंग करून घ्यायची आहे. तर बघा, मी असं अंतराळी भाजी घेतल्यामुळं खाली तुम्हाला मातीचे कण दिसत आहेत. तर अशा पद्धतीनं स्वच्छ भाजी धुवून पाणी नितळून घ्यायचं. पाणी नितळण्यासाठी मी खाली रिंग ठेवली आहे, म्हणजे पाणी आपोआप हळूहळू. तर आता मैत्रिणींनो, ह्याच्यासाठी आपल्याला लागणार आहेत 2 कांदे आणि 1 मिरची. कांदा असा जास्त बारीक कापून घ्यायचा नाही, 1-2 तुकडे करून त्यामध्ये असं पातळ स्लाईस करायचे आहेत. आणि 1 मिरची, बस एवढंच. आणि थोडे जिरे आणि तेल लागतील. मैत्रिणींनो, मी तुम्हाला म्हटले होते की या भाजीचे फायदे मी तुम्हाला सांगणार आहे. ही भाजी अँटीऑक्सिडंटनी भरपूर प्रमाणात ह्यामध्ये अँटीऑक्सिडंट आढळते. त्यामुळं याच्यामुळं ना दातांचे दुखणे, किडनीची सफाई किंवा शरीरातील उष्णता कमी होते. खूप फायदा होतो या भाजीचा. ह्या भाजीमध्ये फुल फायबर असल्यामुळे वजन कमी करणे, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे हेही काम खूप छान होते. आता ह्याच्यामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल हे सुद्धा गुणधर्म आढळलेले आहेत. याचा फायदा काय होणार आहे, तर आपलं हृदय, यकृत आणि त्वचेलाही याचा खूप फायदा होणार आहे. पण शेवटी मी म्हणाले होते की याचा तोटा, तर याच्यामध्ये ना थोड्या फार प्रमाणामध्ये ऑक्झॅलिक ॲसिड असल्यामुळं त्यानं मूतखड्याचा चान्स असतो. तर ही भाजी ज्यांना मूतखड्याचा पहिल्यापासूनच त्रास आहे त्यांनी ही भाजी खायची नाही. तर मी इथं थोडंसं तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये आपण जिरे टाकूया. जिरे तटतट झाले की त्यामध्ये आपण 1 मिरची टाकायची आहे. आता मिरची पण झालेली आहे, मिरची पण कडत आहे. आता मिरची झाल्यानंतर आपण ह्यामध्ये टाकायचं आहे कांदा. आता कांदा टाकलेला आहे. कांदा पण आपण छान असा भाजून घ्यायचा आहे लालसर होईपर्यंत. ज्यांना ऑलरेडी मूतखडा आहे ना, त्यांनी ही भाजी खायची नाही किंवा खाल्ली तरी खूप कमी प्रमाणात ही भाजी आपल्याला खायची आहे. हे बघा, छान असा कांदा भाजून घेऊ. कांदा भाजल्यानंतर बघा लाल होत आहे कांदा थोडंसं. तर आपला कांदा इथे भाजलेला आहे. आता पाणी निथळून आपण याच्यामध्ये थोडं करून ही भाजी घालून घेऊ. बघा, हाताने निटिंग केलेली भाजी आहे. बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येतच असेल. तर ही भाजी मी सगळी कढईमध्ये टाकून घेतलेली आहे. आता ही सगळी आपल्याला मिक्स करायची आहे. तर मिक्स करून घेऊ भाजी. ही भाजी खूप रसरशीत होते. तुम्हाला माहीतच आहे, शेतकरी महिला वर्गांना तर ही भाजी माहीतच आहे. खूप ह्याच्यामध्ये चिकट असा पदार्थ असल्यामुळे ही खायलासुद्धा इतकी टेस्टी लागते ना, भन्नाट भाजी लागते. याच्यामध्ये थोडंसं आता मीठ टाकते. मी सेंधा नमक टाकलेलं आहे. तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही टाकू शकता, पण मी तुम्हाला अजून एक सजेस्ट करते, जास्तीत जास्त सेंधा नमकच खाण्याचा प्रयत्न करा. तर आपली भाजी इथं तयार होते. बघा कसं स्ट्रेक्चर आलेलं आहे भाजीला, मस्त. तर तुम्हीसुद्धा ट्राय करायची आहे मैत्रिणींनो. याचे फायदेही आणि याचा तोटाही मी तुम्हाला सांगितलेला आहे. तर नक्कीच एक वेळ अवश्य ट्राय करा. चला, आपली भाजी तयार झालेली आहे. बघा, वाव, मस्त. तुम्ही देखील एक वेळ अवश्य ट्राय करा. याच्यामध्ये काही मिस्टेक झाली असेल किंवा तुमची करायची पद्धत असेल तर जरूर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. सर्व शेतकरी महिला वर्गांना माझी रिक्वेस्ट आहे. बघा, भाजी किती रसरशीत झालेली आहे. वाव, मस्त. तर चला मैत्रिणींनो, आपण आता ह्याला सर्व करूया. आता
ही भाकरीबरोबरच भाजी छान लागते, टेस्टी लागते. आपण एक भाकरी घेतलेली आहे, बघा ज्वारीची भाकरी आहे. तर भाजी, वाव मस्त. ही टेस्टी, खायलासुद्धा खूप रसरशीत लागते ही भाजी. नक्कीच ट्राय करून बघा. आयुर्वेदिक भाजी समजा तुम्ही याला. मस्त. तर आता मी तुम्हाला एक बाईट पण घेऊन दाखवणार आहे. वाव, मस्तच. वाव, तुम्हीसुद्धा ट्राय करा मैत्रिणींनो, मस्त. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मैत्रिणींनो.